गेल्या 15 दिवसापूर्वी मी माझ्या फेसबुक अकाउंटवरून सांगितलं होतं की बारामतीमधल्या एका बिनविरोध निवडून आलेल्या एका नगरसेवकांनी अजित पवारांच्या मृत्यूनंतर त्यांच्याबद्दल थोडंसं हीन दर्जाचं एक वक्तव्य केलं आणि हे वक्तव्य मी लवकरच पुढे आणणार आहे अशाही पद्धतीचं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. दरम्यानच्या काळामध्ये हा जो सगळा 10-12 दिवसाचा जो कालावधी गेला तो कशासाठी गेला आणि याच्यात नेमक्या काय काय गोष्टी घडल्या हे अगोदर मी तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट मी तुम्हाला हे सांगतोय की ही जी ऑडिओ क्लिप आहे या ऑडिओ क्लिपमध्ये ज्या दोन व्यक्तींचं संभाषण झालं म्हणजे ते बारामतीचे नगरसेवक आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच महिला पदाधिकारी आहेत आणि त्या दोघांच्यामध्ये हे संभाषण झालं. आता एकूण हे संभाषण जे आहे ते जवळपास 7 ते 8 मिनिटाचं आहे. आता हे 8 मिनिटाचं संभाषण असताना त्याच्यामधला जो आक्षेपार्ह भाग आहे तो मी तुमच्या पुढं आत्ता ऐकवणार आहे. दुसरी गोष्ट की समोरच्या ज्या महिला पदाधिकारी आहेत, मला असं वाटतं की महिलांचा सन्मान करणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. बातमीदार या नात्यानं किंवा पत्रकार या नात्यानं काही खाजगी बोलणं असल्यामुळं संबंधित महिलेचा आवाज मी याच्यातून कट केलेला आहे किंवा तो बीप केलेला आहे. आता त्याच्यानंतर सुद्धा झालं असं की याच्यामध्ये काय काय घडलं गेल्या 15 दिवसात हे तुम्हाला मला सांगायचं. तर याच्यामध्ये मी स्वतः सुनेत्रा पवार ज्या उपमुख्यमंत्री आहेत राज्याच्या त्यांच्याशी संपर्क साधलेला होता. त्यांच्याही कानावरती गोष्ट घातलेली होती. त्याच्यानंतर पार्थ पवार खासदार पार्थ पवार यांचा देखील मला फोन आलेला होता की हा सगळा वक्तव्य काय आहे आणि कशा पद्धतीने त्याच्यामध्ये काय घडलंय वगैरे. दुर्दैवानं याच्यामध्ये पार्थ पवार यांना मला भेटता आलं नाही. त्यांनी भेटण्यासाठी बोलवलं होतं पण सुनेत्रा पवार यांनी मात्र ह्याची दखल घेतलेली होती. आता हे वक्तव्य ऐकल्याच्या नंतर मी त्यावेळेसही म्हटलं होतं की सर्वसामान्य बारामतीकरांच्या महाराष्ट्रातल्या अनेक जे अजितदादा पवार यांच्यावरती प्रेम करणारे लोक आहेत त्यांच्या भावना याच्यातून भडकू शकतात. मित्रांनो, याच्यामध्ये पक्षश्रेष्ठी म्हणून म्हणजे खरं तर हे ज्या त्या पक्षाच्या नेत्यांचं काम आहे, त्यांचा निर्णय त्यांनी काय घ्यावा आहे त्यांच्याजवळ आहे. पण ह्या वक्तव्यानं नक्कीच ज्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ज्या नगरसेवकांना ही संधी दिली ते असं वक्तव्य कसा करू शकतात उपमुख्यमंत्र्यांबद्दल हा एक प्रश्न बारामतीकरांच्या मनात निर्माण झाला. अनेकांनी मला सांगितलं की हे तुम्ही नाव का जाहीर करत नाही वगैरे. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की मी सुरुवातीलाही सांगितलं होतं की याच्यामध्ये वातावरण थोडंसं गढूळ झालेलं किंवा काही गोष्टी आहेत. आत्ता विषय काय झाला आहे तुम्हाला सांगतो की ज्या नगरसेवकांच्याबद्दल हे क्लिप आहे त्यांच्यावरतीच आता एक गेल्या 4-5 दिवसाखाली काही गुन्हा पण दाखल झालेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की याच्यानंतर काही लोक याच्यामध्ये ओबीसी आणि ओबीसींना टार्गेट केलं जातं किंवा ओबीसीच्या कार्यकर्त्याला टार्गेट केलं जातंय असा भ्रम पेरण्याचा प्रयत्न करतायत. मित्रांनो, हे प्रकरण फक्त एवढ्या ऑडिओ क्लिप पुरतं गंभीर नाही आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. कदाचित याचे एपिसोड आता येणाऱ्या काळात मला करावे लागतील, ते करणार आहे. दुसरा विषय असा आहे की याच्यामध्ये जी महिला पदाधिकारी आहे त्यांनीसुद्धा मला हे केलं की बाबा सर याच्यामध्ये माझं कुठेही नाव येणार नाही किंवा नाव येणार नाही इन द सेन्स माझा आवाज ओळखला गेला तर माझी बदनामी होईल. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं शेवटी आपण एखाद्या महिला कार्यकर्त्याचा सन्मान राखणं, एखाद्या त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल आपण कुठलाही ओहापोह न करणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणून त्यांचा आवाज स्किप करण्यात आला. मात्र त्यांनी देखील या प्रकरणात संबंधित नगरसेवकांना काहीतरी उलटंसुलटंच सांगितलं. बघू जर ह्या ऑडिओ क्लिप नंतर त्यांनी अजून काही वेगळ्या काही गोष्टी करायचा प्रयत्न जर केला तर हा इशारा म्हणा किंवा काय वेगळ्या काही इन द सेन्स लोकांच्यामध्ये आपली कातडी वाचवण्यासाठी दुसऱ्यांबद्दल चुकीचं सांगणं वगैरे किंवा अशा काही गोष्टी घडल्या तर मग त्याच्या दोन्ही बाजू अनेक ऑडिओ क्लिप्स अनेक काही गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा समोर येतील दोन्ही बाजूंच्या आवाजासहित. ह्या पण सगळ्या गोष्टी आहेत. पण माझं असं मत आहे की ज्या चुका झाल्या त्या नम्रपणे खरं तर मान्य करायला पाहिजे होत्या, त्या झाल्या नाही. आता याच्यानंतर ही ऑडिओ क्लिप ज्यावेळेस तुम्ही ऐकणार आहेत त्याच्यानंतरसुद्धा सर्वसामान्य बारामतीकरांच्या भावना या भडकू शकतात. पण याच्यात सगळ्यात महत्त्वाचं ओबीसी वगैरे असा काय फॅक्टर नाही आहे मित्रांनो. मुळात या नगरसेवकांवरती जो गुन्हा दाखल झालेला आहे ती महिलासुद्धा ओबीसीच आहे. दुसरी गोष्ट आहे की प्रत्येकजण आता याच्यावरती कॉमेंट्स करतात की बाबा नाही हे चुकीच्या पद्धतीनं चाललंय, अमुक झालंय.
अशा कुठल्याही गोष्टी घडत नाहीत मित्रांनो. फक्त विषय काय होतोय की सामाजिक सुव्यवस्था इथलं बिघडू नये याचा आपण काळजी घेतलेली होती. परंतु अ, काही लोकांना थोडंसं काय वेगळ्याच पद्धतीची एक उर्मी असते, गरमी असते. मला काही WhatsApp ग्रुपवरती काही चाललेल्या चर्चा ह्या माझ्याही कानावरती आल्या, त्याचे स्क्रीनशॉट आले. अ, हरकत नाही. आपण ह्या सगळ्याच विषयांचा आता पाठपुरावा करू. बारामतीमध्ये ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी चालू आहेत, वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी चालू आहेत, त्याचे कोणाशी काय कनेक्शन आहेत, बऱ्यापैकी मी त्याचा डाटा जो आहे तो कलेक्ट केलेला आहे. तुर्तास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल नेमकं काय वक्तव्य झालं होतं हे तुम्ही ऐकायचंय या ऑडिओ क्लिपमध्ये. बिझी आहात का तुम्ही? ती पाहिजे रुपाली ताई. मग ठीक आहे, मला वाटलं मेली पाहिजे, तर मी म्हणतो मेली पाहिजे. हा, अजित पवार मेला त्याचा मला फरक पडला नाही, त्यात रुपाली मेली तर मला काय लय फरक पडायचा आहे? मित्रांनो, याच्यामध्ये या ऑडिओ क्लिपमध्ये मधला जो काही बोलण्याचा जो काही भाग आहे जो कट केलाय तो काय होता हे मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीला सांगितलं गेलं की काय तुम्ही कसं आहेत, बरे आहेत का वगैरे वगैरे, तर त्यांनी सांगितलं हा ठीक आहे, रुपालीताई चाकणकर यांची तब्येत सध्या बरोबर नाही आहे किंवा काय. तर मग ह्याच्यावरती हे महाशयांनी असं सांगितलं की रुपाली चाकणकर मेली पाहिजे आणि ती मेलीच पाहिजे. अजित पवार मेला त्याचा मला काही फरक पडला नाही. पण याच्या अगोदरचं एक अजून असं संभाषण आहे की संबंधित महिला पदाधिकारी जे आहे ते सध्याचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्याकडे कसली तरी तक्रार करायचं म्हणते. मग हे माशे असंही म्हणतात की तू सुनील तटकरेंकडे तक्रार कर, नाही तर मग अजित पवारांकडे कर. त्यावेळेस समोरची जी महिला आहे ती म्हणते की आता अजित पवारांकडं तक्रार कशी करायची, त्यासाठी म्हणजे हे माशे म्हणतात की त्यासाठी तुला वर जावं लागेल रे दादांकडं. म्हणजे दोन्हीही पदाधिकारी अशा लेवलचे आहेत. मी तुम्हाला हे सांगतो प्रामाणिकपणे की ही महिला पदाधिकारी आहे, ते असंही म्हटले की तू लोकांबद्दल वाईट बोलू नको किंवा अशा पद्धतीनं तुझं स्टेटमेंट करू नको. शेवटी ती आपलीच माणसं आहेत, किंवा अजित पवार हे आपलेच आहेत, त्यांच्याबद्दल असं चुकीचं स्टेटमेंट करू नका असंही सांगितलं गेलं. पण ह्या थोर महाशयांना या सगळ्या गोष्टींची फिकीर नव्हती. तुम्हाला हा आवाज कळाला नसेल हा कोणाचा आहे, तर मी सांगतो बारामतीचे बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक किशोर मासाळ यांचा हा आवाज आहे आणि त्यांच्याच तोंडातून झालेली ही वल्गना आहे. पक्षश्रेष्ठींपर्यंत या ऑडिओ पोचल्या असल्याची माझी माहिती आहे. परंतु मी जो व्हिडिओ केलेला होता, मी सांगितलं होतं की लोकांच्या समोर ही गोष्ट येणार आहे, तर माझी जबाबदारी आहे की सर्वसामान्य बारामतीकरांना हे कळालं पाहिजे की नेमकं काय झालं होतं. तुम्ही या विषयाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करा. माझं असं मत आहे की संविधानिक पद्धतीनं कमेंट करा. जो चुकला आहे तो चुकला आहे. पक्षश्रेष्ठी किंवा अन्य कोण त्याच्यामध्ये काय निर्णय घेतील ते घेतील, आपल्याला त्याच्याशी काही पडलेलं नाही. पण बारामतीमध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, इतर गोष्टी तुम्ही समजून घ्या. त्या आता टप्प्याटप्प्यानं पुढं आणायचा कार्यक्रम आपण सुरू करू.